काही तासात तू इथे बंद पडलेली असशील ना, तेव्हा माझ्या आणि सारंगच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या असतील. काय मुक्ता सारंग नगरकर उर्फ शिंदे, या जेवण आलंय, जेवण गेळा. मला नकोय, घेऊन जा. ए माज नाही जात ना, एवढं नशिबाने मिळते तेवढं घे. चल गिळ. एकदा सांगितलेला कळत नाही का? आवाज चढवते तुझ्यात तर मी आता. स्त्री आहे, कैदेत आहे म्हणून अंगावर हात टाकू शकाल असं समजू नका. मायातलं रग अजूनही साबूत आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी इथून बाहेर जाणार म्हणजे जाणारच. मला आणि छोटे मालकांना तुम्ही कधीच वेगळं करू शकणार नाही, हे ध्यानात ठेवा. पळून जाणार म्हणे. चाल. थांबा, थांबा. दार उघडा, दार उघडा. हिम्मत असेल ना तर दार उघडा. आर्याताई, रेणुकाताई, दार उघडा. इकडे मला बंद करून ठेवले, दार उघडा. एवढं ते लाजतंय. छान छान चोळून लावायची आहे हळद. उष्टी हळद मुक्ताला द्यायची आहे. हो, मुक्ताचा पण चेहरा अगदी उजळला पाहिजे सारंग सारखा. माणसं चांगली घासून लावा बरं का हळद. मग काय लाडका भाचा आहे ग माझा. अगं सोड, माझी मुक्ता काही कमी नाही. नातवाशिवाय नातसुनेवरच जास्त जीव आहे तुमचा सासूबाई.
चला जायचं नाही हं? मुंडोळ्या बांधतात ना तुम्ही नवऱ्या मुलाला, मग आता नाव घ्यायचं, त्याच्याशिवाय नाही जायचं. ओके नाही? बाई मला नाही येत नाव वगैरे घेता. ए, नाव येत नाही माहित नाही काही नाही हं? सारंग जाऊ देऊ नको हं, त्याला जोपर्यंत नाव घेत नाही. घ्या घ्या नाव घ्या. हो आई हे बघ पदर धरलाय. हा, शाबास. आत्या जोपर्यंत तू नाव घेत नाहीस तोपर्यंत हा पदर मी सोडणार नाही. बर ऐका हा, अगं बाई, लाजते. तुझ्या माझ्या संसाराला मधाची धार. अगं बाई. देवदत्त राव आमचे अजूनही रुबाबदार, सारखे मला म्हणत असतात, दार उघड बये दार.